नमस्कार मंडळी. मागच्या शनिवारी म्हणजे साधारण 22 सप्टेंबरला 2024 भारताने चेस ऑलिम्पियाड जिंकलं. बुडापेस्टमध्ये जे चेस ऑलिम्पियाड झालं त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी आणि वुमन्स कॅटेगरी या दोन्ही कॅटेगरीमध्ये जिंकून त्याने चॅम्पियनशिप जिंकली. आता ओपन आणि वुमन्स चॅम्पियनशिप जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. पहिला रशिया आणि चीनने या स्पर्धा अशा जिंकलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा असा, व्हिडिओचं मूळ कारण असं आहे की भारत बेसिकली बाकीच्या अनेक गोष्टींप्रमाणेच ज्या गोष्टी आपण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम लूज केल्या इतिहासामध्ये 100, 200, 400, 500, 1000 वर्षामध्ये ज्या लूज केल्या, मग ते धातुकाम असेल किंवा आर्टिस्ट असतील किंवा संगीत असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी कलाकुसरीच्या गोष्टी होत्या, त्या साधारण ब्रिटिशांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या आधी मुघली किंवा परकीय आक्रमणांमध्ये जे काही आपण लूज केलं, नालंदा विश्वविद्यालय वगैरे अशा सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची भर पडते, ती म्हणजे बुद्धिबळ किंवा चेस, ज्याला सुरुवातीला चतुरंग असं म्हटलं जायचं. साधारण 1500 वर्षापूर्वीपासून हा भारतामध्ये खेळ खेळला जातो. भारतीयांनी याचा शोध लावला. सगळ्यात महत्त्वाचं आता हे चतुरंग, कृष्ण आणि राधा खेळतानाचे बरेच फोटो म्हणण्यापेक्षा चित्र अवेलेबल आहेत. तर चतुरंगामध्ये इन्फंट्री, कॅव्हलरी, एलिफंट्री आणि चॅरिटरी, त्या काळामध्ये जे सैन्याचे 4 भाग होते त्यातले काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स घेऊन हा खेळ सुरू झाला असावा. मग ते घोडदळ असेल, पायदळ असेल, हत्तीदळ असेल किंवा मग रथांची जी शाळा असते ती रथशाळा असेल, या सगळ्यांचा गोष्ट. तर त्यामुळे तो चतुरंग आणि नंतर तो पर्शियन हे आपल्याकडून इंडियामधून तो पर्शियामध्ये गेला. तिथून पुढे त्याचा प्रसार झाला युरोपमध्ये, रशियामध्ये वगैरे. तर स्पॅनिश, पोर्तुगीज लोकांनी पण याला उचलून धरलं. मग चतुरंगाचा शतरंज झाला. शतरंजच्या पुढे असं त्याचं इव्हॉल्युशन होत गेलं. सांगायचा मुद्दा, गेल्या 1500 वर्षामध्ये आपण या खेळाचा शोध लावून सुद्धा अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने आपण त्यामध्ये विश्वविजेते वगैरे ठरू शकलो नाही. कारण वर्ल्ड चॅम्पियनशिप जी आहे तीच मला वाटतं 1888 मध्ये सुरू झाली. 1886 किंवा 1887 ला सुरू झाली. आणि त्यानंतर जवळजवळ 100 वर्षानंतर आपला पहिला ग्रँड मास्टर भारताला मिळाला, विश्वनाथन आनंद. 1988 साली विश्वनाथन आनंद हा पहिला ग्रँड मास्टर भारताला मिळाला. त्यानंतर मग त्यांनी एखादी आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळाला पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला दिसून येतो. 2007 मध्ये तो वर्ल्ड चॅम्पियन झाला आणि त्यानंतर 5 वर्ष त्यांनी ते वर्ल्ड चॅम्पियनशिप स्वतःकडे राखलं. म्हणजे 5 वेळा तो वर्ल्ड चॅम्पियन राहिला. सांगायचा मुद्दा, 1500 वर्षापूर्वी आपण हा खेळ शोधून काढला. 1888 मध्ये पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली आणि त्यानंतर 100 वर्षांनी आपल्याकडे GM पहिला निर्माण झाला. आणि त्यानंतर 1888 ते 2024 मध्ये एका ग्रँड मास्टर पासून आपण 84 ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचलेलो आहोत. आत्ता 84 ग्रँड मास्टर भारताकडे आहेत. आणि जगामध्ये जर पाहिलं तर मला वाटतं आपल्या पुढे फक्त 3च राष्ट्र आहेत. रशियाकडे 364, जर्मनीकडे 118, युक्रेनकडे 108, US कडे 89 आणि भारताकडे 84 असे ग्रँड मास्टर आहेत. आणि विश्वनाथन आनंदच्या म्हणण्यानुसार 2026 किंवा 2027 मध्ये आपले 100 ग्रँड मास्टर पूर्ण होतील असं त्यांचे ॲम्बिशन किंवा गोल प्लॅनिंग आहे. याच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सांगण्याचा मुद्दा असा आपल्याकडे की ही जी एक ठराविक जी आपली टिपिकल इंडियन कॅरेक्टर म्हणण्यापेक्षा परिस्थिती आहे, जी आपण जे काही शोधून काढलं का आपण ज्या गोष्टींचे एक्सपर्ट होतो त्या गोष्टी आपल्या हातातून निसटल्या, कारणं काही असतील. आणि त्याच्यावर मग जगाने जास्त अभ्यास करून ते पुढे गेले. पण हळूहळू पण आपण ते परत ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतोय. GDPच्या दृष्टीने पण आपण 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या या अगदी वरच्या जगामधल्या सर्वोत्कृष्ट देशांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता पण पोहोचलोय आणि याच्या पुढे पण जाऊ. त्यानंतर हे ज्या बाकीच्या गोष्टी आपण ज्या मिस केल्या होत्या किंवा लूज केल्या होत्या किंवा घालवल्या होत्या त्या पण आपण परत आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. ही चांगली गोष्ट आहे. विशेषतः हे तरुण तुर्क या ऑलिम्पियाडच्या आणि मागच्या 2 वर्षामध्ये जे पुढे आलेत ते अतिशय विलोभनीय आणि उत्कृष्ट असं दृश्य आहे. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचा फायदा होणार आहे, हे 100%. आता विषय आनंद, हे जे बुद्धिबळाचं गेम आहे तो त्याचा प्रसार होण्यामागे किंवा त्याच्याकडे लोकांचं लक्ष जाण्याच्या मागची जी कारणं आहेत बेसिकली, त्याच्यामध्ये 3-4 कारणं मला प्रकर्षाने जाणवतात, ज्याचा इफेक्ट जसं क्रिकेटमध्ये झालं. गावस्कर, कपिल देव यांच्या जनरेशन नंतर क्रिकेटने भारतामध्ये खूप मोठा पाया आपला मजबूत केला. आणि त्यानंतर मग तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, सध्याची विराट कोहली, रोहित शर्मा वगैरे ही जी पिढी आहे ती ॲक्च्युली कपिल देव आणि गावस्करांच्या पिढीकडे बघत मोठी झाली.
त्याचप्रमाणे पॅरलल ट्रॅकवर आपण 1983ला वर्ल्ड कप जिंकला क्रिकेटचा, आणि त्याचबरोबर 1987मध्ये विश्वनाथन आनंद हे आपले पहिले ग्रँडमास्टर झाले. त्यांच्याकडे बघून भारतामध्ये बुद्धिबळाची संस्कृती परत रुजायला लागली असं म्हणता येईल. त्यांनी त्यांच्याबरोबर काही ऑर्गनायझेशन्स पण आहेत, त्यांनी पण खूप काबाड कष्ट घेतले, मनापासून काम केलं, त्याचे जे फळ आहेत सगळी. तर याच्यामध्ये 1987 मधला 1 GM ते 2024 मधले 84 GM ही जी वाटचाल आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे. तर त्याच्यामागे जी स्पेसिफिक कारणं मला वाटतं ज्यांनी सपोर्ट केलं या सगळ्या चळवळीला किंवा या सगळ्या मुवमेंटला, त्याच्यामध्ये एक IT रिव्होल्युशनमुळे खूप आपला एक जे ग्लोबल आउटलुक होता. विश्वनाथन आनंद जरी GM झाला तरी जगाची भारताकडे बुद्धिबळ खेळाडू किंवा बुद्धिबळ खेळणारा देश अशी काही मोठी ओळख झाली नव्हती. त्यानंतर IT रिव्होल्युशनमुळे भारतीय माणसं हे मॅथमॅटिक्स आणि थोडे डोक्याने हुशार असतात, हे सगळं जगासमोर आलं. त्यामुळे IT आपला मान भारतात वाढला. ITचा दुसरा इफेक्ट असा झाला की ITमध्ये ऑपरेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटरचा ॲक्सेस, या सगळ्या गोष्टींमुळे आतापर्यंत जो बुद्धिबळ फक्त मानवी मेंदूमध्ये खेळला जायचा, तो मशीनची, कम्प्युटरची मदत घेऊन त्याचे त्याचे डेव्हलपमेंट आहे, इव्होल्युशन आहे, ती मोठ्या प्रमाणावर झाली. मग तुम्हाला माहिती आहे सुपर कम्प्युटर बरोबर डीप ब्लू सारख्या गॅरी कास्पारोव्ह, कार्पो या मंडळींनी सुपर कम्प्युटर बरोबर फाईट द्यायचा प्रयत्न केला. ते हरलेही गोष्ट वेगळी आहे, पण त्यावेळी IT, सुपर कम्प्युटर्स आणि मानवी मेंदू याच्यामुळे बुद्धिबळाची रेस सुरू झाली असं म्हणता येईल. त्याचबरोबर जी इकोसिस्टम आहे बुद्धिबळ खेळण्याची, मग ट्रेनिंग असेल, ॲक्सेस टू इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यानंतर फायनान्शियल फंडिंग असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचे पण एक इकोसिस्टम हळूहळू निर्माण होत गेली. त्यानंतर स्पॉन्सर्स येऊ लागले. टेक महिंद्रा, मला वाटतं महिंद्रा जे ग्रुप आहे त्यांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये खूप चांगलं काम केलं प्रत्येक क्षेत्रामध्ये. काही सिनियर स्ट्रॅटेजिस्ट त्यांच्याशी माझं बोलणं झालं काही विषय या मागच्या 6 महिन्यामध्ये. पण ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतात ते अतिशय उत्कृष्ट आहे. आणि बुद्धिबळ या खेळाकडे एक स्पॉन्सर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन, मला वाटतं याचा सगळ्यात जास्त फायदा भारतीय बुद्धिबळाला झालेला दिसून येतो. टेक महिंद्रा हा आपल्या खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय बुद्धिबळपटूंना सपोर्ट करतोय, स्पॉन्सर करतोय, त्यांना हव्या त्या सगळ्या सुविधा वगैरे पुरवतोय, ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर जागतिक पातळीचं ट्रेनिंग इक्विपमेंट्स आणि कोचिंग उपलब्ध होऊ लागलं. विश्वनाथन आनंदने असा एक आत्मविश्वास निर्माण केला की आपणही करू शकतो, जागतिक पातळीवर आपणही खंबीरपणे उभे राहून सगळ्यांना हे दाखवून ठेवू शकतो की आपण पण विश्वविजेते आहोत बुद्धिबळामध्ये. त्यानंतर त्याचबरोबर IPLमध्ये ज्या गोष्टी झाल्या ज्याच्यामुळे कमर्शियलायझेशन किंवा मॉनिटायझेशन ऑफ द गेम झालं, त्यामुळे मीडिया कव्हरेज, ब्रॉडकास्ट राईट्स, स्ट्रीमर्स, या ॲप्लिकेशन्स, या सगळ्या गोष्टींमुळे बुद्धिबळाला मॉडर्न एजमध्ये जी तरुण तुर्क मंडळी आहेत त्यांचा पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण आतापर्यंत फक्त गार्डनमध्ये 2 म्हातारी माणसं बुद्धिबळ खेळतात असं दिसून यायचं, पण त्यानंतर ॲपवर आल्यामुळे किंवा सॉफ्ट जे कम्प्युटरचा ॲक्सेस असेल किंवा रिसोर्सेस असतील, बुद्धिबळाची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यासाठी तुम्हाला जास्त काही इन्फ्रास्ट्रक्चर लागत नाही. 2 खुर्च्या, 1 टेबल आणि त्यावर तो बुद्धिबळाचा पट मांडला की सुरू काम करता येतं. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण ॲप्लिकेशन जे आहे मोबाईल ॲपवर सुद्धा प्रॉपर गेम खेळू शकतो. प्रॉपर गेम बुद्धिबळाचा मोबाईल ॲपमध्ये पण खेळला जाऊ शकतो. हे एक ॲक्सेस निर्माण करण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातला किंवा जगाच्या कानाकोपऱ्यातला कोणताही माणूस कधीही बुद्धिबळ करू शकतो. त्याच्याकडे आयदर बुद्धिबळाचा पट असेल किंवा मोबाईल ॲप असेल, आणि तो जे कॉम्पिटिशन करेल, ती स्पर्धा करेल, ती डायरेक्ट त्या मोबाईलवरून जागतिक दर्जावर पण करू शकतो. इतकं ते सोपं होऊन गेलेलं आहे. तर याच्यामध्ये हे टेक महिंद्राचं स्पॉन्सरशिपचा खूप मोठा वाटा आहे. त्याचबरोबर विश्वनाथन आनंद यांनी जो वेस्टब्रिज कॅपिटल बरोबर त्यांची जी टीमवर्क आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला परिणाम देताना दिसतं, रिझल्ट देताना दिसतंय असं दिसून येतं. वेस्टब्रिज आनंद चेस अकॅडमी जी वाका जी आहे चेन्नईमध्ये, त्यांनी जे विशेष करून जे यंग अँड टॅलेंटेड जे आहेत आत्ताचे, गुकेश असेल किंवा प्रज्ञानंदम असेल किंवा वैशाली असेल किंवा बाकीची मंडळी असतील, या सगळ्यांवर जे 14, 12, 14, 16 वर्षाचे असताना जे काम केलेलं आहे त्याचा रिझल्ट आपल्याला आता बघायला मिळतोय. त्यामुळे बुद्धिबळाचे दिवस आपल्यासाठी चांगले येतात. द रिटर्न ऑफ द किंग असं म्हणता येईल. आपण किंग होतो, पण अगेन वन्स वी आर टेकिंग बॅक द टेरिटरी अगेन. आणि याच्यामध्ये फ्युचरमध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पण, सुपर कम्प्युटरमुळे ज्याप्रमाणे 2005 मध्ये जे चेंजेस झाले 1998-99 दरम्यान, त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पण बुद्धिबळ खेळाच्या प्रकारामध्ये पण चेंजेस होत आहेत. आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा बुद्धिबळ खेळायला पण होईल आणि खेळाडूंना पण होईल. कारण त्यामुळे मल्टिपल प्लेज ऑफ जे चाली असतात त्यानंतर ट्रेनिंग मेथड्स चेंज झाल्या, त्यानंतर
डेटाबेस ते निर्माण झाले. मग तो एखादा खेळाडू त्याची मानसिकता कशी असते, तो कोणती चाल खेळतो वगैरे अशा गोष्टी. त्यानंतर हे सगळं ॲक्सेसिबल झालं ऑनलाईन असल्यामुळे इंटरनेटमुळे, आणि युजर फ्रेंडली आहे. खेळायला जास्त डोकं लागतं भरपूर, पण त्याचे रूल्स वगैरे एवढे काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. त्यामुळे जी स्ट्रॅटेजीचा गेम जो आहे त्यामुळे फक्त मेंदूची पॉवर लागते त्याला, आणि त्यामुळे या गोष्टी बुद्धिबळाला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करतायत असं दिसून येतं. मध्ये क्वीन्स गॅम्बिट नावाचा मूवी पण आला होता, त्याच्यामुळे पण बराच फायदा झाला असं दिसून येतं. मला आठवतं मी लहान असताना तो पास्की असं काहीतरी नाव होतं 74-75 मध्ये आहे. त्याचे जे अमेरिकेला तो एजंट आहे का, हेर आहे का वगैरे अशा गोष्टी. त्यानंतर कास्परोव आणि कार्पो यांच्यामध्ये जे रशियन स्पाय आहेत का, मग ते त्यांना रशियन मदत करतात की त्रास देतात, या सगळ्या गोष्टी खूप हेरगिरीच्या प्रकारातल्या वाटायच्या. त्यामुळे त्यांच्यावर माझं लक्ष असायचं. पण हे आता जे नवीन आपल्याला हे जे डेव्हलपमेंट कळत आहेत ते खूप चांगले आहेत. मला अशी आशा आहे की लवकरच विश्वनाथन आनंद सारख्या माणसाने ज्या बुद्धिबळामध्ये आपण आधी ज्याचा शोध लावला, त्या खेळामध्ये आपली सुवर्णकाळ परत आणण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि त्याने जर बाकीचे काही राजकीय वगैरे काही त्याची मतं भारतरत्न या पुरस्कारासाठी जर अडथळा ठरत नसतील, तर मला 100% वाटतं विश्वनाथन आनंद भारतरत्न पुरस्कारासाठी सुद्धा पात्र होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. आणि त्याचबरोबर अशी पण अपेक्षा आहे की ऑलिम्पिकमध्ये पण बुद्धिबळाचा समावेश व्हावा. कारण जरी ऑलिम्पिक बुद्धिबळाला हा बैठा खेळ किंवा बोर्ड गेम समजत असेल, तरी पण लवकरच त्याचा समावेश व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि आज सध्या आपण 84 ग्रँड मास्टरवर आहोत, आणि मला अशी अपेक्षा आहे की पुढच्या 1-2 वर्षामध्ये 100 ग्रँड मास्टरचा नंबर आपण क्रॉस करू. आणि त्यानंतर आपल्या पुढे फक्त जर्मनी आणि युक्रेन आणि रशियाच राहतील. रशिया आणि युक्रेन एकत्र असल्यामुळे ते मोठे होते, पण आता वेगळे झालेत. त्यामुळे तर अशी गोष्ट आहे, रिटर्न ऑफ द किंग, किंवा आपण बुद्धिबळावर आपला राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.